पण ज्याने शिक्षणच घेतलं नाही त्याचे अवघड आहे. पोरांनो, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मला अख्खा महाराष्ट्र नाही भारत ओळखतो, पण तुमच्या समोर बोलताना मी थोडस जपून बोलतोय, कारण गाव आहे, गावातली माझी माणसं आहेत. नाही तर माझी भाषा लय चांगली आहे, फक्त लोकांना शिव्या वाटते. काय करावं? ते म्हटलं झाकणझुल्या. अरे झाकणझुल्याचा काय अर्थ आहे? या प्रस्थापित व्यवस्थेने आपलं रक्त पिलंय म्हणून निघणारा उद्रेक म्हणजे झाकणझुल्या. का? लुटलं हो आपल्याला, लुटलं. काय आपल्या गावामध्ये काय विकास आहे? कोणी केला? कोणीच नाही. कोणता लोकप्रतिनिधी तुमच्याकडे मत मागायचं सोडून दुसरं काही घेऊन आला का? कधीच नाही. आपण कधी प्रश्न विचारले? आपण कधी आपल्या अधिकारांचा वापर केला? मी केला अधिकारांचा वापर. अख्खा महाराष्ट्राचं राजकारण माझ्या पाठीमागे आणि माझ्या सोबत आहे भारताचं संविधान, आणि मी त्या जीवावरती एकदाही मान झुकवली नाही. म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावरती घेऊन नाचतो. हो, शिकलोय मी, संघटित करत आहे, आणि मी लोकांना अधिकार मिळवून देत आहे. त्या प्रत्येक अन्यायाच्या विरुद्ध वार करायचं मी इथेच शिकलोय. मला नाही भीती वाटत. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य, त्यांचा पराक्रम, त्यांचे विचार, त्यांनी दिलेली शौर्याची शिदोरी हृदयामध्ये साठवली आहे. ती तलवारीची होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लेखणीची शिदोरी पण हृदयात साठवली, आणि मी लढत आहे. असंख्य तुम्ही बघत असाल, मी बोलल्यानंतर अजून दुसरे बोलतात, पण तुम्हाला कधी पण मीच चांगला वाटतो, कारण की मी कधीच संविधानाच्या बाहेर बोलत नाही. का बोलायचं? जे अधिकार आहेत ते वापरून जर या प्रस्थापितांना घाम फुटत असेल तर ते वापरायलाच पाहिजेत, 100% वापरायला पाहिजेत. म्हणून म्हणतो 364 दिवस अगदी बेभान होऊन नाचा. बेभान, काही फरक नाही पडत. पण 364 दिवस फक्त वाचायचंय, एक दिवस नाचायचंय. आणि ते नाचत असताना मी लय एक्साइटेड झालोय, एवढा की बस मला सगळं भेटलंय. काय भेटलंय? मला नॉलेज भेटलंय, मला लढायची ताकद भेटली, माझी भीती मेली. माझ्या डोक्यावरती कोणाचा हात आहे? तर या सगळ्या महापुरुषांचा आहे. म्हणून मी लढू शकतो, आणि म्हणून मी एवढा एक्साइटेड आहे. का? अहो, लय हे प्रस्थापित लोक एवढे सोपे नाहीयेत. आपल्याला वाटतं फक्त. लढत असताना लक्षात येतं सारखं पोलीस स्टेशनला जावं लागतं. मध्ये मध्ये तर अटक झाली म्हणून बी बघितलं असेल तुम्ही. मी आपल्या घरी निवांत झोपलोय, रात्रीच मला अटक झाली. कुणी केली काय माहिती.